प्रत्यारोपांच्या पैरी चढतायत। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसात कळेल। मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य। ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर। ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे, गिरीश महाजनांचा टोला। संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांच्या निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला, तर पालिकेतील रिक्त पद भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो, बडगुजर यांचं स्पष्टीकरण। विट्स हॉटेलच्या लिलावात प्रक्रियेतून बाहेर पडणार, माझ्या मुलाला सांगतो टेंडरमधून बाहेर व्हा, आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, संजय शिरसाट यांचं आव्हान। तर संजय शिरसाट यांनी 5 पार्टनरची नावं सांगावी, अधिकाऱ्यांनी टेंडरमधील अटी काढल्या, शिरसाट यांनी मंत्रिपदाचा वापर त्यासाठी केला, अंबादास दानवेंचा आरोप। मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायला देखील कमी करणार नाही, विट्स हॉटेलवरून झालेल्या आरोपांनंतर संजय शिरसाट यांचा विरोधकांना इशारा। माझ्याकडून फक्त प्रश्न उपस्थित, मी आरोप केले नाहीत, सत्तेचा राजकीय गैरवापर करून राज्याची लूट करू नका, शिरसाट यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही, अर्थ खात्यातून घोटाळा झाला, राजीनामा द्या, संजय राऊत अजित पवारांविरोधात आक्रमक। लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्याकडे वेळ कमी होता, काही गोष्टी चुकीच्या झाल्या, सरसकट लाभ देणं चुकीचं होतं, अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून कबुली। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा, निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते, खेडेकरांची पोस्ट व्हायरल।